मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दैसर टोल नाक्यामुळे दररोज लाखो वाहन चालक आणि स्थानिक नागरिक वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत। यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाढत नाही तर अनावश्यक इंधनाचा अपव्यय आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणही वाढत आहे। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दैसर टोलनाका सध्याच्या ठिकाणाहून पुढे 2 किलोमीटर अंतरावर हलवण्याची मागणी केली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला हा टोल नाका शहराच्या आत असल्याने त्याचे स्थलांतर झाल्यास मीरा भाईंदर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा मंत्री सरनाईक यांचा दावा आहे। या संदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे। या दरम्यान राज्यातील पालकांना शाळकरी मुलांच्या प्रवासासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला गेलाय। स्कूल बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने अनधिकृत रिक्षांवर अवलंबून राहणाऱ्या पालकांसाठी परिवहन विभागाने आता 12 सीटर अधिकृत स्कूल व्हॅनला मंजुरी दिली आहे। या व्हॅनसाठी परवाने देण्यास सुरुवातही झाली आहे। अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी सुसज्ज अशा अधिकृत स्कूल व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्रातील हे देशातील पहिले राज्य ठरले। सुरक्षित प्रवासासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।